गुड मॉर्निंग गाईज. तर आज झाली दिवसाची सुरुवात आणि मी लावलं डोक्याला तेल, कारण आज हेअर वॉश करायचं होता. पण असं तोंड घेऊन मला बाहेर जाण्याची बिलकुल इच्छा नव्हती, जे की मला जावं लागलं कारण शॅम्पूच नव्हते. तर मग शॅम्पू वगैरे घेऊन आले, हेअर वॉश केलं, कपडे वगैरे वॉश केले आणि आवरून वगैरे मी चालली होती डी-मार्टला, जे की मी एकटी कधीच गेलेली नाही आहे. मी फर्स्ट टाईम एकटी जाणार आहे. शक्यतो मी माझ्या फ्रेंड्स किंवा फॅमिलीसोबत जाते, पण ह्या टाईम एकटं जायचा एक्सपिरियन्स खूप वेगळा होता, कारण मी एकटं असं खूप वर्षानंतर कुठंतरी चालले असेल. तर मग आवरून वगैरे घेतलं आणि मी कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. त्यानंतर स्वतःला कवरअप केलं. तुम्ही पण कवरअप करत जा, स्वतःला सनस्क्रीम लावत जा, कारण इतकं ऊन वाढलं आहे की आता नको नको झालं आहे, इतकं ऊन वाढलं आहे. त्यानंतर बाहेर निघाली, माझ्या नाकातून कंटिन्यू पाणी येतं का माहिती. पण त्यानंतर गेली मी मध्ये वगैरे, आणि मध्ये जाता हे शोधता ते शोधता इतका टाईम कसा निघून जातो ना हे समजत नाही. आणि तुम्ही डीमार्टमध्ये आल्यावर कितीपर्यंत शॉपिंग लास्ट मॅक्स टू मॅक्स किती केली आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण लोक माझ्यासमोर 10-10 हजाराचं पण बिल करत होते. एवढं शॉपिंग, एवढा किराणा कसा लागतो मला समजत नाही. आणि मी मध्ये कंटिन्यू ट्रॉली घेऊन फिरले, पण म्हणजे ती जी बास्केट होते ती घेऊन फिरले. पण मी बाहेर आल्यावर फक्त त्यांच्या गेटपासून स्कूटीपर्यंत घेऊन जायला मी ट्रॉली घेऊन गेले, का तर अलाउड नव्हती. आणि मला असं झालं यार, मग मध्येच कशाला माझा हात दुखवला असताना एवढंच सामान घ्यायचं होतं. मस्त चटरपटर वगैरे घेतले. त्यानंतर मी पॉपकॉर्न पण घ्यायला गेले होते, पण मला एकटीला खाऊच वाटलं नाही. मग मी डायरेक्ट घरी आली. तर आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.